हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज मी आले माझ्या फ्रेंडच्या इथं मिनलच्या घरी बेलवलीला. तर आम्ही आता थोड्या वेळात शेतावर जाणार आहोत. आता आम्ही मिनलच्या शेतावर आलोत बेलवलीला. बघू यांची शेतं कसे. सकाळ सकाळ आलोत, आंघोळ केली, नाश्ता केला आणि शेतावर आलोत. मिनली कोणती झाड आहेत? वाल टाकले तरी शेतात. या तुम्ही पण मिनल संचित वाळाच्या शिंगा खायला. मस्त शेत लावलाय. कोणता आहे तो माहिती नाही. वालच वाटते. वाल आहेत का? तुम्ही मला कमेंट करून सांगा ही कोणती भाजी आहे. मस्त केलंय बघा ताई. असा प्रॉपर सेटअप केलाय आणि तो बाबा तिथं काहीतरी करते शेतात. नाही असेल पुढं. आता मी मिनल संचे शेतात जाऊ. मस्त शेती लावली बघा. या तुम्ही पण वालच्या शेंगा इकडनं घ्यायला. शेंगा नाही आल्या अजून. मला तर कन्फ्युजन होतं, मला वाटलं वालच्या शेंगा झाडावर येतात का. आता माहिती झाला का ते छोटे छोटे झाड असतात त्यांची. बघा मस्त नारळाची झाड आहेत, अजून आंब्याचे कलम आहेत छोटे छोटे. कसलं आंब्याचंच आहे, आंब्याचेच झाड आहेत. मस्त वाटतं यांची इथं, एकदम असं गारवा आहे. ती पण नारळाची झाड आहेत, मोठी झालीत. ते तिथं गेलेत लास्ट पर्यंत. मिनल, याच्यावर मँगो येतात का? किती वर्षात येतात? अजून नाही येत, अजून छोटे आहेत झाड. अशी वालाच्या शेंगांची झाड आहेत, मस्त वाटतात. आता शेतच आहे. तर गाईज आमची इथं ना असं वाला झाड आहे ना, होलीला यूज करतात काट्यांचा. तुमची इथं पण असंच करत असते. आणि आणि ही बोलते का कापसाचं झाड आहे. पप्पाने ठेवलंय का कापसाचं झाड? तू जांभळांचा पण नाही. त्यामुळे तिकडनं त्या बघा तिकड म्हणजे ती झाड आहेत ना, तिकडनं अशी अशी करत करत सर्व इथं आलं. पुढं त्या पुढं गेल्यात. मस्त वाटते असं थंडावा यांची. रोशनी बोलते चिंचेचं झाड आहे. हाय का चिंचेचं झाड? पण चिंचेचं आहे का नाही माहिती नाही. तुम्हाला माहिती असेल तर सांगा, हा झाड चिंचेचं आहे का नाही. रोशनी बोलते तो झाड चिंचेचं आहे. आपल्याकडे का चिंचेचं झाड नाही का? नाही मला नाही माहित. आपल्याकडे वालाची झाड आहे. बघा गाईस किती सारी बोर आहेत, पण कच्चे आहेत. या पिकलेलं एक पण नाही दिसत. हे बघ झाड पूर्ण भरलेलं आहे बोरामध्ये. दिसतात का तुम्हाला? बघा ही काय ग्रीन ग्रीन. आणि बघ ती कसं सोडतात, एके साईडला पाणी सोडतात, मग सर्व इथे जातं. असं ते मध्ये मध्ये असं पार्टिशन केलं आणि त्यामध्ये तो पाणी फिल होत जाते. आता ते जस्ट स्टार्ट केलंय ना, मग आस्ते आस्ते असा पुढं पुढं असा जाईल सर्व यामध्ये. मी शेतावरून जाऊन आलो, म्हणजे मगाशी चालू आणि झोपलो होतो. आता पुन्हा रेडी झालोत ना. आता चालूत नडालला. तर मिनलचे पप्पा आम्हाला घेऊन येणार आहेत. मिनलची मम्मी, मी, रोशनी, मिनल, आम्ही सर्व जाणार आहोत. चला तुम्ही पण आमच्यासोबत. ऑरेंज सोलते रेडी झाली ती पण जायसाठी. फ्रीजमध्ये ठेवते ती आल्यावर खायसाठी. रेडी होऊन बसली, वेट करते. सर्व काकी रेडी होतात आणि काका आम्ही निघू. हां मिनलसनचा हॉल आहे, तिकडे बेडरूम आहेत. नाही ना खूप हेअरफॉल होते. त्यांचं होते का माहिती नाही, पण माझं खूप होतंय. काय सोल्युशन असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप म्हणजे खूप केस गळतात. ही बोलते शेण लावायचा. तूच लाव पहिले, तू तो उपाय कर, मी करी. बाबा माझं तर जाम जाम म्हणजे जास्तच अल्टिमेट हेअरफॉल होत आहे. आणि जे फ्रूट्स थंड करायला ठेवलं होतं ते घेऊन आली. मी बघा खाते. इथं रिक्षा पार्क केली आणि आता आम्ही नडाला पोचलेलो आहोत. सोबत काके आहेत, मिनलच्या मम्मी, पप्पा आणि आम्ही सर्व. फर्स्ट टाइम आले आज मी नडाला. डेकोरेशन केलेलं आहे. हा बघा छान वाटते. आणि इकडनं एंट्रन्स कुठून आहे. काकांचे फोटो काढतात.
मस्त मस्त आहे इकडचं इंटेरियर, खूप छान वाटते. चप्पल स्टँड आहे, त्या मी शूज काढतो आता. किती मस्त आहे इंटेरियर. आणि इकडनं स्टेअर्स आहेत वर जायला, आणि इथून आम्ही चालत वर. जेव्हा टाइम असेल तेव्हा इथं फर्स्ट मंदिर आहे, यामध्ये ना आरती चालू आहे. साईबाबा मंदिर. आरती चालू आहे. प्रसाद भेटलाय चिक्की. हा दुसरा मंदिर आहे गणपती बाप्पाचा. मस्त लागली चिक्की, छानस असं गणपती बाप्पा आहे. बाहेर कासव मंदिर आहे. हनुमान सेम आहे सर्व मंदिर. हनुमान आतमध्ये. जय हनुमान. मंदिर आहे शंकराचा, नडालेश्वर महादेव मंदिर. हा मंदिर महादेव मंदिर आहे. आतमधला इंटेरियर. महादेवाची मूर्ती आहे शंकराची. हा भवानी मंदिर आहे, 5th मंदिर. आतमधला एंट्रन्स. आणि हा छानशी मूर्ती आहे समोर, मस्त साडी ड्रॅप केली. मूर्ती एकदम छानच वाटते, कुठून येते एकदम. मंदिराचे बाहेरच एकदम मस्त व्ह्यू आहे. हे बघ गार्डन वगैरे पण आहे ना. हे मंदिर इकडचे 5 मंदिर आहेत टोटल, एक्झॅक्ट सेम आहेत सर्व. छान वाटतंय. खाली उतरलं, स्टेअर्स आहे तिकडं. आता मी चालली खाली. आहेत खूप सारी लोक येतात तिथं. मी तर पहिल्यांदा आलं, मस्त वाटलं तुम्हाला की सर्व ते वाचतात. श्री विष्णू व ब्रह्मदेव तिथे लिहिलं आहे प्रत्येकाच्या खाली, मूर्तीच्या खाली. हा परशुरामची स्टोरी कोणाला माहिती आहे का? मला माहिती आहे, मला माझी फ्रेंडने सांगितली होती. खालून व्ह्यू मस्त वाटते. किती मस्त मंदिर वाटतात बघा. आणि चंद्रवरती काही मंदिरासमोर मस्त डेकोरेशन केलं. इथं खाली पण केलंय मस्त, आणि फोटो काढतात. दर्शन वगैरे करून झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत खाली. इथे समोरच स्टेअर्स आहेत जायला. उतरतो खाली. सर्वांचं दर्शन करून झालेलं आहे. बघा किती मस्त वाटते. आणि इथं मंदिर मस्त. वागेश्वर ढाबा नडालच्या तिकडनं जवळच आहे, 5 मिनिटावर. आपण मागवले आलेले आहेत. मागवलेले मटर पनीर आणि पनीर टिक्का. टेस्टी दिसते, बघूया कसं. आता आमचं सर्वांचं प्लेटिंग झालंय. आणि दर्पण. हा दर्पण आहे. हा सर्वही फॉलो करायला. हा इन्स्टाला. सर्व जेवायला इथं आलो होतो वागेश्वर ढाबा. आता जेवण झालेलं आहे ना. आता आईस्क्रीम सिलेक्ट करतोय. बघूया आता कोणकोणती घेते. यांच्या दोघांचं निसं चालू आहे. मस्त होती, टेस्ट तर मस्त होती. व्हेज, आम्ही व्हेज खाल्ला. सर्व एक स्कूप घेतलाय. तर मी फोटो काढते.
हा काढ काढ. आम्ही आता घरी आलेलो आहोत. नडालला गेलो, तिकडनं धाब्यावर गेलो जेवायला. आता मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय गाईज, बाय.